पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत। वाशिमच्या लाखाळीमधील प्राचीन कोंडेश्वर संस्थान परिसरात बेलवृक्ष रोपणाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। श्रावण महिन्यात पूजेसाठी बेलपत्राची वाढती मागणी आणि वृक्षतोडीमुळे बेलवृक्ष नष्ट होत चाललेत। या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवला गेलाय। खरीपाच्या पेरणीखालील क्षेत्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता। पावसामुळे यंदा 76% भागावर खरीपाच्या पेरण्या झाल्या, त्यामुळे यंदा पेरण्यांमध्ये 4% वाढ होण्याची शक्यता। लातूर तहसीलच्या वतीने तालुक्यातील 18 पानंद आणि शिवरस्त्यांची मोजणी करून ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून उटी खुर्द गावात प्रातिनिधिक स्वरूपात अर्धा किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं। तसंच या रस्त्याकडेला तब्बल 200हून अधिक झाडांची लागवड केली आहे। यामुळे भविष्यात अतिक्रमण टाळता येणार आहे। सांगलीत द्राक्ष बागायतदार संघटनेची बैठक पार पडली। या बैठकीत चिनी बेदाण्यावर बंदी घालावी आणि चिनी बेदाणा विकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर येत्या 6 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचाही निर्णय शेतकऱ्यांनी घेतला। गेल्या ऊस गाळप हंगामात खराब हवामानामुळे साखर उद्योगाला तब्बल 15,000 कोटींचा फटका बसलाय। साखरेचं उत्पादन देखील तब्बल 111 लाख टनावरून घटून थेट 81 लाख टनावर आल्यानं त्यात अंदाजे 30% तूट झाली। राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी झी 24 तासला ही माहिती दिली। सांगलीतील मौजे दिग्रज या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मळीमिश्रित पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नदीकाठच्या कारखान्यांकडून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाने केला। नांदेडच्या बिलोलीमध्ये पपईच्या बागेंवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। बिलोली तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड केली आहे, मात्र या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला। यामुळे शेतकऱ्यांनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करूनही पिकांचं नुकसान होत आहे। दरम्यान कृषी विभागाने मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।